आज मला आलाय थोडासा कंटाळा म्हणजे आता उशीर पण बालदी आहे का बघ, झाडाला पाणी घालायचंय. आज काय काम नाही ना, म्हणून ते काम आता आलेलं आहे. चला निघूया, पटकन जाऊन येऊया. पूर्ण दिवस घातलेस का थोडा वेळ घातलेस ते विचारते. हे शेरू, चल जेवायला उठ, चल. चला 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 चला, ये बघा इकडे या साईडला. ऐक देवारी शेरू, चला ये बाबू, ये 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 लवकर लवकर. ऐक देवारी, थोडासा उशीर झाला आज. 10 वाजले 10. उठला? मी म्हटलं नाही उठत आहे जेवायला. आज चपाती आणि आमलेट दिलं आहे दोघांना. आत्ता गरम गरम चपात्या बनवल्या मी. बाबू सावकाश खा. आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी उशिरा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी पाणी लावलं होतं. तुम्हाला बघा आता आवाज येत असेल पाण्याचा. ती म्हणजे झालं सगळं भरून आणि आत्ता म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया. त्याच्यामुळे खूप अशी घाई गडबड होती, त्याच्यामुळे उशिरा सुरुवात केली. झालं सगळं पाणी भरून घेतलं. जास्त पाणी असं स्टोअर करून ठेवलं आहे आणि अर्ध्या झाडांना पाणी मारून घेतलं, अर्धी झाडं बाकी आहेत. म्हणजे खूप अशी घाई गडबड नको, त्याच्यामुळे सगळं आधी भरून घेतलेलं आहे. आता काही झाडांना आपण कधी पण टाकू शकतो. बरं वाटते आता जरा. आता मी ना चपात्या करून घेतल्या, म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी चपात्या केल्यात. आता आज वार आहे रविवार, तर अंडी ना आणलेली आहेत, तर ऑमलेट पटकन आता बनवून देते. वाघ्याशिवला पण तेच दिलेलं आहे, ऑमलेट आणि चपाती. खातात दोघंजणं. बरं वाटतंय. ह्या पाण्यामुळे थोडंसं जरा चिंता वाटत होती, पण फायनली आज झालेलं आहे. झाडांची सोय झाली. झाडांना त्रास होतो ना, पाणी नाही मिळालं तर. 8-10 दिवस झाले पाणी नव्हतं टाकलेलं, त्याच्यामुळे मग थोडीशी चिंता वाटते. पण झालं आहे फायनली आज. केळीनावर मग भरपूर पाणी लागतं ना, त्याच्यामुळे. चला आता कुणाला आणि कुणालचे बाबा येतील, ते पाईप काढायला गेलेले आहेत आणि आल्यानंतर मग त्यांना पहिला नाश्ता येते. आज कदाचित कणकवलीला जायचं विचार चालू आहे. अजून काय नक्की नाही झालेलं आहे. नक्की झालं का तुम्हाला मी सांगेन नंतरला. शेरू शांत बस रे. बघा, अरे आड्यामध्ये बाबा आहे, कोण नाही. जरा आवाज आला ना की ह्यांचं भुंकायचं चालू होऊन जातं दोघांचं. कोण नाही बेटा, कोण नाही. चला आता चूल पेटवले. पाणी बघा आता ठेवलंय तापत. आज थोडंसं जरा उशीरच झालं आहे. किती वाजलेत माहिती आहे का? 10:30 झालेले आहेत. 10:30 पावणे 11 झालेले आहेत. ठीक आहे म्हटलं, आज सुट्टी आहे तर होऊन जाईल काम आपलं. आणि माझा विचार चालू आहे हे फेस पॅक चेहऱ्याला लावायचा. हे ना कडुनिंबाचा फेस पॅक आहे, कडुनिंबाचा. आता लावू का नको विचार करते, कारण लेट पण झालं आहे. बघते थोड्या वेळाने. कुणालच्या बाबा तिथे गेले. शेरू आपला भुंकतोय जाम. कुणालचे बाबा आता जरा बाहेर गेलेत. बाहेर म्हणजे इथे गेलेत, माती घालायचं काम चाललेलं आहे. आणि आपल्या आड्याकडे पण ते खडी वगैरे टाकले ना, तिथे माती घालायचं म्हणजे बाकी आहे. त्याच्यामध्ये कुणालचे बाबा आता बघायला गेलेले आहेत. थोडंसं जरा लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर गाडी वगैरे बाहेर काढताना खूप अडचण येते, म्हणजे बाहेर पडायला मिळत नाही. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन आपलं काम आहे ना आड्याजवळचं करून घ्यायचं आहे. आज मला आला आहे थोडासा कंटाळा म्हणजे आता उशीर पण झाला आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं जरा रिलॅक्समध्ये करूया. आज कुणाला ती सुट्टी पण आहे ना, त्याच्यामुळे अशी काही दगदग नाही की वेळेत सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे सगळं निवांत चालू आहे. आता मी काय करते, सगळ्या ना दुपारचं जेवण करून घेते. सगळ्यांना नाश्ता करून झाला आहे मगाशी. शेरू शांत हो बेटा, कोण नाही. हे सगळ्यांचा नाश्ता करून झाला. चपाती भाजीच आता खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे दुपारी आता काय चपात्या वगैरे काय बनवायच्या नाही आहेत. मी आता ना पटकन कुकरला भात लावून घेते आणि त्याच्यानंतर एकच कालवण बनवते सुक्या मच्छीचं. म्हणजे असे नाश्ता करता करता डोक्यामध्ये विचार चालू होते, ते फिक्स करून घेतलेलं आता पटकन बनवून घेते. म्हणजे हे पाणी तापेपर्यंत माझं जेवण होऊन जाईल आणि थोडंसं किचन आवरून घेते. तुम्हाला मगाशी म्हणाले की कणकवलीला जायचं आहे, तर सगळं नक्की करून झालेलं आहे. म्हणजे आता नाश्ता करता करता आम्ही ना नक्की केलं. तर कुणाला म्हणाला की चालेल आई जाऊया म्हणून. उगाच भुंकायचं. हां, बोलायला घेतला का भुंकत राहायचं. काय जेवायचं ना, जेवायचं ना. काय हे हवंय तुला?
हा फेस पॅक हवा आहे, फेस पॅक लावतो तुझ्या तोंडाला. लावतो 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 फेस पॅक, फेस पॅक. घे 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 खा 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 खा. लब्बाड वाग्या. हा बघा लोळतोय. आज सुट्टी आहे. चल आंघोळ करून घे. चल जा, पाणी तापलंय. जा जा लवकर, 11 वाजायला आले. असा आळस आमच्याकडे असतो, पटापट सुट्टीच्या दिवशी होतच नाही. चला आवरूया किचन. सगळा पसारा पडला असाच. हे कांदा खोबऱ्याचं वाटप बघा काढून ठेवलं आहे मी. आता लाईट नाही पेटवले त्याच्यामुळे उजेड कमी आहे. 1 मिनटं. हे बघा वाटप, ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं ना, त्याच्यामुळे मगाशी ना काढून ठेवलं. आता पटकन बनवायला सुरुवात करूया. आपल्या आड्याच्या इथेच काम की नाही चालू होतं आणि प्रचंड आवाज इथे गाड्यांचा की नाही सुरू झालेला आहे. मी काय केलं, तांदूळ जरा साफ करून घेतले आणि त्याच्यानंतर भाताचा कुकर लावून घेतला. आणि कुणालच्या बाबांना कॉल आला की पाण्याची गाडी येते, म्हणजे टँकर येणार होता लवकर. त्याच्यामुळे मग पटापट घाई केली, कारण भरलेलं पाणी आहे ना रिकामी करायचं होतं. पुढची आपली बघा सफेदवाली टाकी आहे ना, आपल्या आड्याजवळ बघा टाकी लावलेली आहे ना, ती रिकामी करायची होती, कारण ती पण पूर्ण भरलेली होती. अर्धी झाडं बाकी होती ना, पटापट मी ना पाणी घालायला सुरुवात केली. कुणालचे बाबा आता घरी नव्हते, ते बाहेरच गेले होते रस्त्यावरती ते काम बघायला. त्याच्यामुळे पाईप लावला आणि माडाची वगैरे झाडं आहेत त्यांना पटपट घालून घेतलं, कारण ती टाकी रिकामी करणं गरजेचं होतं. कारण टँकरचं पाणी आलं तर म्हटलं भरणार कशामध्ये, कारण सगळं मी पॅक करून टाकलं होतं पाणी. सगळ्या झाडांना पटापट पाणी घालून घेतलं. म्हणजे मी एकटी नव्हते, नंतरला कुणाला पण आला होता जोडीला. आता हे काम करताना शूटिंग करायचं म्हटलं ना खूप अडचण होते, त्याच्यामुळे थोडंफार तुमच्या शेअर केलेलं आहे. कुणालचे बाबा पण तितक्यात आले आणि त्या आंघोळीला गेले. मग तेवढ्यात मी आता इथे जेवण करायला बघा सुरुवात केलेली आहे. म्हणजे पाणी नव्हतं आलेलं, म्हणजे पटापट झाडांना पाणी घातलं. आता म्हटलं कुकर पण झालेलं आहे, तर पटकन म्हटलं कालवण करून घेते. तर ही सुकी मच्छी आहे, जवळा बघा असून त्याचं कालवण म्हणजे मला तर बाबा खूप आवडतं. कुणाला तर इतकं आवडतं ना. सुक्या मच्छीचे जितके पण प्रकार बनतात ना घरामध्ये, आम्हा दोघांना, कुणालला आणि मला खूप खूप आवडतं. आम्ही अगदी आवडीने खातो. आणि या कालवणाच्या पुढे चिकन वगैरे असं ते पण अगदी फिका पडून जातं, इतकं आम्हाला आवडतं. तर पटकन तुमच्याशी ह्या कालवणाची रेसिपी की नाही शेअर करते. तर पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात भरपूर असा कांदा घातला आहे फोडणीला, आलं लसूण कढीपत्ता घातला आहे, त्याच्यानंतर तिखट मसाला घातलेला आहे चवीप्रमाणे. थोडासा मसाला इथे मी जास्त घातला आहे, जरा तिखट असे ना झणझणीत. काही हे कालवण आहे ना भातासोबत अप्रतिम लागतं, आणि ह्याच्या जोडलं तर का भाकरी असेल तर अजूनच छान. त्याच्यानंतर म्हणजे जवळा तुम्ही बघितलात ना, मी म्हणजे अगोदर आहे ना साफ करून घेतला जवळा, आणि त्याच्यानंतर एक 2 ते 3 पाण्याने धुतला होता आणि एक 5 मिनटं भिजत ठेवलं. त्यात मी एक बटाटा पण घातलेला आहे. त्याच्यानंतर फोडणी करून झाल्यानंतर हा जो भिजवलेला जवळा आहे ना, तो चांगलासा धुवून वगैरे घेतला मी आणि मग त्यात घातला. चांगलं मिक्स करून घेतलं. त्यात गरजेप्रमाणे पाणी घातलं आहे आणि नंतरला मग ते हळद आहे ना, परत गरम मसाला, कोथिंबीर आणि कांदा खोबरं ह्याचं वाटण जे आहे ना ते घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि चांगलं असं जरा मिक्स करून घेतलं. एक उकळी येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग इथे मी काय घातलेलं आहे, आंबट टाकलं आहे आणि ते सुक्या कैरीचा वापर केला आहे. कोकम असेल तर कोकम पण चालून जातं. आणि त्याच्यानंतर एक बटाटा शिजेपर्यंत फक्त एक कालवण शिजून घेतले आणि ते आपलं कालवण बघा मस्त असं तयार झालं आहे. घरभर इतका छान सुगंध सुटला होता ह्या कालवणाचा. हां चला घ्या, चला जेवायला घ्या. ए घे, दे ते बाबाकडे दे. मस्त असा गरमागरम भात, कांदा आणि जवळचं कालवण, सुगंध छान सुटला आहे. पुढे ही प्लेट उचल, त्यावर ठेव, झाकण ठेवून खाऊया आता. बाग्या बाथरूमचा दरवाजा बंद करू. बघितलं, मी आता बाथरूमचा हा दरवाजा बंद करायला आले होते. आता चालला बाथरूममध्ये झोपायला. गरम होतं ना दुपारच्या वेळेस. तो बघा तो एक पायरीवर, त्याला सोडलं होतं आत्ता म्हणजे मगाशी 12च्या दरम्यान सोडलेलं आणि आता वाघ्याला सोडले. बंद करू दरवाजा वाघ्या. काय चाललंय तुझं? गेला बेडच्या खाली. चला हा दरवाजा बंद करून घेते. ए गुंड्या, गरमी होते, झोपा आता. जा बेडवर जाऊन झोप. जा बेडवरती, ऊन नाही. जा ते बघ, जा बेडवर झोप जा. इथे गाडीमध्ये इतकं बरं वाटतं ना, गरमी होते दुपारच्या वेळेस. आता किती वाजले, 2:45 झालेले आहेत. एडिटिंग करायला मी आले. आज बघा मी गाऊनच घातला, कारण संध्याकाळी जायचं आहे ना बाहेर, त्याच्यामुळे म्हटलं पुन्हा डबल कपडे नको. तर हे म्हटलं बरं आहे. आणि थोडीशी गरमी पण होते ना, त्याच्यामुळे बरं वाटतं गाऊनवरती. मागे काम चालू आहे. आज मी एडिटिंग करायला लवकर आले, कारण थोड्या वेळाने इथे रोलर फिरणार आहे. आत्ता बघा आवाज जरा कमी आहे. कुणालचे बाबा मला म्हणाले की जाऊन तू तुझं काम करून घे, नंतरला रोलर फिरणार आहे,
मग तुझं काम अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे मी आता पटकन ना एडिटिंग करून घेते. दरवाजा बंद करते. असं गरम होतं ना, मस्त वाटतं. असं शेक मिळतो, शेक उन्हाचा. आता दोघं जण टी व्ही बघतात. कुणालने पिक्चर लावला कुठला तरी. दोघांचं चाललं आहे टी व्ही बघणं. जेवण झाल्यानंतर थोडंसं किचनमध्ये आवरायचं बाकी आहे. म्हणजे की ओटावर धुवून ठेवलं आहे, भांडी थोडीशी बाकी आहे घासायची. तेवढं थोड्या वेळाने घासते. चला काम करून घेऊया. आता येते गाडी. चला आपल्या आड्यामध्ये आता माती पडणार आहे. आम्हाला जायचं होतं पण जरा थांबलो आहे. हे म्हटलं होऊ दे आता काम. आता रोलर घेतला ना, इथे फिरून आला होता रोलर. हां ताट घेतलं का काढून वरचं गाडीवर. चला चला थोडंसं काम आहे. चप्पलदार कोरिया त्याला चप्पल हवे. चला इथे मोठी गाडी आता येणार आहे मातीची. ही बघा ही आपली जमीन आहे ना, ती खाली आहे. त्याच्यामुळे थोडीशी लेवल करून हवे आपल्याला. त्याच्यामुळे इथे आता माती बिती घालून जरा लेवल करून घ्यायचे. आता ते रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता आपला उंच झालेला आहे आणि पावसाचं पाणी सगळं आपल्या आड्यात नको यायला. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला करायचं आहे. थोडंसं उंच. किती रस्ता उंच झाला आहे ना. तो बघा समोर बघा किती उंच होतं आणि अजून होणार आहे उंच. तर पुढे जाऊन आपल्या आड्यामध्ये प्रॉब्लेम होईल पाण्याचा. त्याच्यामुळे जरा करायचं आहे. मग ती माणसं करून देतात रस्तेवाले आपल्याला. इथे येऊ दे, या साईडला इथे येऊ दे खाली. बघा एवढे मोठे मोठे दगड. ती मागे माती टाकली ना त्यावेळेस असे मोठे मोठे दगड त्या मातीमध्ये होते. इथे आपल्याला माती सगळी अडवायची. बघा ह्या साईडला इथे असे ढकल जोरात. नाही नाही होणार, जड आहे. आज काय काम नाही ना, म्हणून ते काम आता आलेलं आहे. आज सगळ्यांनी आराम केलेला आहे ना. इथे राहिलं तर चालेल या खड्ड्यामध्ये. ऐकलं का, या खड्ड्यात राहू दे. बस बस जास्त जोर नको लाव. हा गेला गेला बसायला. तर आता आम्ही निघालोय कणकवलीला जायला. थोडासा जरा उशीरच झालाय. दोघंच जण निघालो. कुणाला म्हणालो चल, अगोदर तो हा म्हणाला आणि आता त्यावेळी म्हणतो नको म्हणून तुम्ही दोघंच जरी जा. ठीक आहे म्हटलं जाऊ दे, वाघ्याशिरू पण आहेत ना घरामध्ये. चला निघूया, पटकन जाऊन येऊया. आपलं एक महत्त्वाचं काम आहे ते पटकन जाऊन पटकन घरी नेऊया. बघते आता कसं जमतंय, तुम्हाला दाखवायला जमते की नाही काय माहीत नाही आहे, पण नक्कीच प्रयत्न करून थोडंफार शेअर करण्याचा. चला निघूया. 6 वाजून गेले निघेपर्यंत. मग जाईपर्यंत काळो खोल का खिडकी खोलते. तर कणकवलीला पोचेपर्यंत आम्हाला की नाही 7 वाजले. म्हणजे तोपर्यंत अंधार झाला होता. बऱ्याच वेळा मला आता कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती जोडले गेलेले आहेत आणि विचारतात गाव कोणतं. तर आमचं की नाही तळेरे गाव आहे. आणि कणकवली गाव कसं प्रसिद्ध आहे, तळेरे गाव आधी येतं. तळेरे गावापासून कणकवली अंदाजे 20 ते 25 किलोमीटर आहे. आणि इथे जाण्यासाठी आम्हाला गाडीने 20 मिनटं जातात. तर 20 मिनटात पोचतो आम्ही कणकवलीला. ट्रॅफिक वगैरे गावी बघा नसतं ना, त्याच्यामुळे फारसा असा काही वेळ लागत नाही. इथे पोचल्यानंतर आमची जी काही कामं होती ना, 1-2 कामं आम्ही केली आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांना की नाही जेवायला दिलेलं आहे. लय लबाड माणसं आहेत. टी व्ही लावून आता बसलेत सगळेजण. त्यांना म्हटलं जरा टी व्हीचा आवाज कमी करा, मला जरा बोलायचं आहे सगळ्यांशी. तर म्हणतात त्याचं चालू असतं. तर आत्ताच आम्ही घरी आलो, 1-10 मिनटं झाली. आता वाघ्या शेरू यांना जेवायला दिलेलं आहे. बघा आवाज असे ना मला हैराण करते लोक. शूटिंग चालू असतं की बघा आता हसतायत दोघं ना. वाघ्या शेरू यांचं जेवण आहे ना कुणा जेव्हा मिक्स करतात. येऊन 10 मिनटं झालेले आहेत. आता थोडंसं जेवायचं आणि मग झोपायचं.
जे काम करायला गेली होती ते थोडंसं झालंय, थोडंसं बाकी आहे. त्याच्यामुळे आता 2 दिवसांनी पुन्हा जायचंय. काय ते तुम्हाला मी नंतरला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा होईल तेव्हा. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. खूप खूप धन्यवाद.